तुम्ही ऐकायचं बंद केलं, तुम्ही प्रतिसाद द्यायचा बंद केला, तेव्हा हे कुठे ना कुठे बंद होईल. नाहीतर पिढ्यान पिढ्यान हे दुकान असंच उघडत राहणार. आज दुकान आहे, उद्या सुपर मार्केट तयार होईल तुमच्या जवळ. अहो, बेरोजगार राहणं काय ना राहणं एक मानसिकता असते. आपण ठरवायचं असतं का मला नोकरी करायची आहे का नाही करायची आहे. एक समोर नोकरी असते ती मी नोकरी कशी मिळवेल ही तयारी तुम्ही सर्वांनी केली पाहिजे. मेहनत तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. आणि नोकरी मिळवल्यानंतर त्यासाठी आमची त्या नोकरीच्या माध्यमातून आमची प्रगती कशी होणार हे पण ठरवणारे आपण असतात. आम्ही राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा संघटना आम्ही फक्त मार्गदर्शनचं काम केलं पाहिजे. तेच आमचं काम असलं पाहिजे. तुमचं दिशाभूल करणं आमचं काम नसलं पाहिजे. नाही, आम्ही कधीच करणार नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला असं मार्गदर्शनच दिलं नाही किंवा तुमच्या भविष्यावर आम्हाला आमची पोळी भाजण्याचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. एक शासकीय नोकऱ्या असो की अन्य कुठच्याही नोकऱ्या असो, तुम्ही जेव्हा काही नोकरी करायला जाता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सहकारी किंवा तुमचा बॉस जो तुमचा मालक जो असतो तो बघतो की ह्या समाजाचे तरुण कसे काम करतात, किती मेहनत करतात. मला गुजराती समाजाचे लोक फार आवडतात. फार चिकाटीपणा, जिद्द, सगळं व्यावहारिक लोक कामाची कामं ठेवतात. काम असलं तर दिवस रात्र मेहनत करतात. मग बघत नाहीत काय आमची आई आजारी, बहिणीचं लग्न जायचंय, हे सगळे उत्तर ते देणार नाहीत. पण हे सगळी तयारी तुम्ही सर्वांनी केली पाहिजे. राजकीय नेते येतील, पक्ष येतील, पण जोपर्यंत तुम्ही त्यांना उत्तर द्यायला तुम्ही त्यांना उत्तर देणार नाही तोपर्यंत हे गप्प बसणार नाही. तुम्ही गप्प बसवण्याची इच्छा दाखवा. गप्प बसवण्याची गॅरंटी स्वाभिमान संघटना घेईल. मी 1-2 वर्ष ते कंपनीमध्ये काम केलं. जे पुस्तकामध्ये ज्ञान होतं ते खरंच अस्तित्वात कसं असतं हे बघण्याचा प्रयत्न मी केला. पण तेही आपण सर्वांनी करावं अशी इच्छा स्वाभिमान संघटनेची आहे. म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आमच्या सर्वांची इच्छा होती की सन्मान्य राणे साहेब येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. त्यांनी जी 5 कमी कालावधीमध्ये ते महाराष्ट्रातले सर्व पद त्यांच्याकडे होती. त्यांचा अनुभव फार चांगला आहे. मग ते मुख्यमंत्री असो, विरोधी पक्षनेते असो, महसूल मंत्री असो, आज उद्योग मंत्री आहेत. पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. पण त्यानंतर आम्ही विचार केला की अशा सन्मान्य व्यक्तींना आम्ही बोलावं जो एक आदर्श लोकप्रतिनिधी आहे, जो आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देतो, त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खरी लोकांचे मुद्दे उचलले आणि खरंच विकासाची कामं केली. आणि म्हणून पहिलं नाव आलं आमच्या मनात ते सन्मान्य काळीदास कोळंबकर. कोळंबकर साहेबांनी आपल्या आमदारकीच्या क्षेत्रामध्ये जी कामं केली ती आमच्यासारख्या तरुणांना ज्यांना राजकीय प्रवास करायचा आहे आमच्यासाठी प्रेरणा आहे. खरंच जनमानसामध्ये जाऊन कसं काम करावं, जनतेसाठी कसे प्रश्न उचलावे आणि एक साधारण कार्यकर्त्यासाठी कसं उभा राहावं ते उत्तम उदाहरण म्हणजे सन्मान्य काळीदास कोळंबकर साहेब. सन्मान्य साहेब कोळंबकर. हा कार्यक्रम आमच्या स्वाभिमान संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत करून मग ते अमित तांडेल असो, प्रथमेश कोळंबकर असो, रितेश सावंत असो, मेहुल जोशी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपल्या समोर आपल्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. पण यावेळी मला आता 4 तरुणांच्या बद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल मुद्दामून उल्लेख करायचा.
मी ज्या कार्यक्रमाचा संकल्पना आम्ही करत होतो किंवा त्या तरुणांच्या समोर आम्ही मांडत होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपल्या